यानंतरची बातमी आहे नाशिक महानगरपालिकेमधून। नाशिक महानगरपालिकेमध्ये 100+ होणारच, एकजुटीनं काम करू, गैरसमज दूर करू, नाराज पदाधिकाऱ्यांना बडगुजर यांनी आता आवाहन केलेलं आहे। त्यामुळे कालच आता बडगुजरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता अनेक नाराज पदाधिकाऱ्यांना बडगुजर यांनी आवाहन सुद्धा केलेलं आहे। काल भाजपमध्ये प्रवेश केलेले सुधाकर बडगुजर आपल्या सोबत आहेत। भाऊ, काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदर्शन करत आपण भाजपमध्ये गेलेला आहात। कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे पुढे? निश्चितपणाने कालचा जो प्रवेश सोहळा झाला, सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, गिरीश भाऊ, बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेबांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो। ज्या अचानक 12 दिवसापासून जो प्रवेश सोहळा लांबलेला होता, तो अचानक आदल्या दिवशी मला निरोप मिळाला आणि एवढ्या मोठ्या संख्येने त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी तयारी केली, ती अप्रतिम होती। कारण रात्री उशिरापर्यंत 4-5 तासात एवढी तयारी करणं तशी अवघड होती, परंतु कार्यकर्त्यांनी नियोजन केलं। कार्यकर्त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन की ज्या पद्धतीने नियोजन केलं होतं ते अप्रतिम होतं। शेवटचा प्रश्न भाऊ, काल गिरीश भाऊनी सुद्धा 100+ नारा दिलेला आहे। त्यांनी सगळेजण म्हणजे भाजपचे वरिष्ठ नेते बोलत असताना नवीन उदेत कार्यकर्त्यांना घेऊन काम करा असं एक सल्ला दिलेला आहे। काही विरोध आपल्याला आधीपासून झालेला आहे, हे सगळं कमी करण्यासाठी कसं प्रयत्न राहणार आहे पुढचा? नाही, विरोध, आरोप प्रत्यारोप हे होत असतात। आता पक्षामध्ये काम करायचं असेल तर सर्वजण एकत्र मिळून काम करू। त्यामध्ये जुने असतील, नवीन असतील, जे नाराज असतील त्यांनाही निश्चितपणाने पक्ष कार्यालयामध्ये भेटीगाठी होतीलच। समज गैरसमज असतील ते दूर होतील। तर आगामी काळात नेमकं भाजपमध्ये आता नवीन आणि जुने कार्यकर्ते हे कशा पद्धतीने एक येतात आणि कशा पद्धतीने काम करतात हे बघणं महत्त्वाचं असेल। किरण गोटू, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।